लोक वस्ती आला नागजातीचा साप या ठिकाणी लपून बसलाय मित्रांनो. त्यालाच आपण रेस्क्यू करण्यासाठी आलोय. कसा लपून बसलाय बघा, एकदम असा तो आपल्याला घाबरलाय आणि आपण जणू त्याला घाबरतो. तर विषारी साप जरी असला तरी साप हा निसर्गाने असा प्राणी बनवलेला आहे की तो आपल्याला खूप असा घाबरून किंवा लपून राहणारा प्राणी आहे. जास्त आपल्या डोळ्यासमोर येत नाही. काय खायचं प्यायचं भूक लागली तरच शिकारीसाठी येतो. चला याला रेस्क्यू करून घेऊया. नाग हे लगेच ओळखता येतो बघा, तोंड वर करून बसलाय. ज्यावेळेस खूप अशी जवळ जाऊ तुम्ही त्याला थोडीशी जरी भीती जाणवली तरच फणा काढतो, अन्यथा फणा नाही काढत. हा पण आपल्याला घाबरवण्यासाठी तो फणा काढतो. तर हा तोंडाचा भाग आहे, गोल गोल बुबुळेत पाहतोय कसा बघा. तर असं तो काही करणार नाही. पण ज्यावेळेस मी त्याला पकडायला जाईन त्यावेळेस तो भला मोठा असा फण उभा करू शकतो, माझ्या अंगावर धावू सुद्धा शकतो. हे आम्हाला आधीच माहीत असतं, कारण त्याला माहीत नाही की आपण त्याला वाचवण्यासाठी आलोय. तो त्याला असं वाटणार की हे मला मारतात की काय, त्यामुळे तो आपल्या अंगावर धावणार, आवाज करणार, पळून जाण्याचा प्रयत्न करणार. तर आपण काय करूया, वेळ न लावता त्याला लगेच आपल्या बॅगेमध्ये पॅक करून घेऊ. तर आता बघा स्टिक टच झाली की लगेचच तो स्टिककडे लक्ष आहे माझ्या. हे बघा पूर्ण लक्ष त्याचं माझ्या ह्या स्टिकच्या आकड्याकडे. तर म्हटलं ना, थोडं जरी आपण त्याला रेस्क्यू करायला जवळ आलो तरी तो असा आवाज करणार. ये कोबरा सांप ही ऐसा है जो फन निकाल सकता है, दूसरे सांपों को नहीं आता इस तरह से फन निकालना. तर आणि घेते माझ्यासोबत, तो बॅग सेट करतोय तोपर्यंत आपणही त्याला इकडे रेस्क्यू करूया. हे बघा स्टिकला मारण्याचा प्रयत्न करतोय. पाठीमागे सुंदर असं चिन्ह आहे. पाठीमागे बघा चिन्ह दिसेल तुम्हाला. हे नागोवाला असं चिन्ह असतं, काही नागाला नसतं पण. आणि खूप अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये हे असतात, पण बेसिकली डिझाईन हे आहे त्याचं. ते 10चा आकडा, कोणी 36चा आकडा असं त्याला बोललं जातं. पण ते त्यांच्या सुरक्षेसाठी निसर्गानं त्यांना दिले की वरून जे पक्षी असतात जे त्यांच्यावर अटॅक करतात त्यांना असं वाटतं की हा माझ्याकडे बघतोय, त्याचे ते 2 डोळे वाटतात आणि ते त्याच्यावर अटॅक करत नाहीत. पकडण्याच्या काही टेक्निक्स असतात, त्याच्यासाठी प्रशिक्षण गरजेचं आहे. नाहीतर साप काय करतात, अंगावर धावतात आणि तुम्हाला बाईट होऊ शकतो. आणि हे बॅग केलीच आहे. फुस करत आतमध्ये तर पॅक झालेला आहे. कोणीही सापाला प्रशिक्षणाशिवाय पकडायचा प्रयत्न करू नये, नाहीतर चुकून तुम्हाला बाईट होऊ शकतो. अशा बरेचदा केसेस येतात, मला फोन येतात की हा साप पकडताना बाईट झाला. तर त्यासाठी प्रशिक्षण गरजेचं आहे. आणि साप पकडणे हे म्हणजे रिस्की काम आहे, त्याच्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये प्रशिक्षण खूपच गरजेचं आहे. तुम्ही व्हिडिओ पाहून पकडायला जाता तर तुम्हाला हमखास बाईट होणार.